तुमचं लग्न होऊन 20 वर्ष झालेली आहेत आणि तुम्हाला 2 मुलंही आहेत आणि तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणं हे स्त्री पण करू शकते, पुरुष पण करू शकते. हे जे सोशल मीडियावरती ठामपणे सांगितलं जातं, इट्स ओके. तुम्हाला करायचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. जर तुमची रिस्क घेण्याची इच्छा आहे आणि तुम्ही घेत आहात तर त्याचे फायदे आणि त्याचे तोटे तुम्ही एक वेळा नीट अभ्यासपूर्वक पाहिले आणि विचार केला आणि मग ठरवलं की तुम्ही कोणती रिस्क घेत आहात, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही काय करत आहात. समजा तुमचं अफेअर आहे, मग अफेअर झाल्यानंतर घरामध्ये तुमचे वाद सुरू होणारच आणि त्या अनुषंगाने कोणताही व्यक्ती ते ऐकून घेत नाही आणि तुमच्यामध्ये डिवोर्स होतो. डिवोर्स होतो म्हणजे काय होतं? फक्त डिवोर्स होऊन तो व्यक्ती, तो माणूस किंवा तो नवरा आपल्या आयुष्याच्या बाहेर जात नाही. आपण परत 20 वर्ष वापस येऊन अनमॅरिडचं टॅग आपल्याला लागतं. म्हणजे जे 20 वर्ष आपण घालवलेले आहेत आपल्या आयुष्यातले, तिथून परत आपली रिव्हर्स चेन फिरते आणि परत आपण जिथे सापशिडीसारखं, जसं सापशिडीचं शेवटचं घरात आपला साप लागला की कसं आपण फिरून परत आपल्या खाली येतो, तशा प्रकारे आपण परत रिव्हर्स आपल्या वडिलांच्या घरी येतो. विचार करा, एक असं रिलेशन जे तुम्हाला जास्तीत जास्त रिस्क मध्ये लोटत असेल तर ते रिलेशन तुमच्यासाठी हेल्दी आहे, चांगलं आहे की वाईट आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुमच्यावर काही कंपल्शन नाही आहे कोणत्या गोष्टीचं. फर्स्ट, तुम्हाला घरामध्ये वाद सुरू होणार. दुसरी, तुमची प्रचंड बदनामी होणार. जे नाव कमवलेलं आहे ते तर चला, आजकालच्या मुलींना असं काहीच वाटत नाही आहे की ठीक आहे चला नाव गेलं तरी चालेल, पण मला हे करायचंय. नाव जरी जाऊ देत तरी हे जे रिव्हर्ट आपण प्रोसेस पाहिली की 20 वर्ष परत वापस जाऊन परत आपण तिथेच येतो. मग आपलं अफेअर ज्या व्यक्तीसोबत आहे तो आपल्याला हो म्हणेलच असं नाहीये. मग आपलं एकटं राहण्याचा विषय राहत नाही. मग आपण करतो तिसरं लग्न. तिसरंच लग्न म्हणलं जाईल ना, नवरा आणि अफेअर असलेला बॉयफ्रेंड आणि त्याच्यानंतर हे आपलं तिसरं लग्न असतं. तिसरं लग्न आपण केल्यानंतर तो व्यक्ती 20 वर्षानंतर काही तुम्हाला असा फ्रेश बॉय नाही सापडणार आहे. लग्न आणि 20 वर्षाचा संसार म्हणजे तुम्ही 40शी गाठलेली असतात किंवा 30शी गाठलेली आहेत आणि तुमचा डिवोर्स झालाय. मग तुम्हाला 25 किंवा 26 वर्षाचा मुलगा मिळणार आहे का? नाही, तुम्हाला 32, 34 ते 40 वर्षाचा मुलगा मिळणार आहे. गोंधळ एवढा सगळे रिस्क फॅक्टर्स लक्षात घेऊन जर आपण आपलं ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, समजा असं तर मी तर माझ्या आयुष्यात पाहिलेलं नाहीये पर्सेंटेज वाईज की असं झालेलं आहे, तरी सुद्धा जर तुमचं त्या मुलाशी लग्न कोणत्याही सुंदर पुरुषाशी किंवा कितीही सुंदर स्त्रीशी लग्न जरी केलं तरी लग्नानंतर त्या व्यक्तीला त्याची स्वतःची आई आहे, बहीण आहे, तिचा भाऊ, तिचे स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तिचं करिअर आहे, तिचे पुन्हा जाऊन पुढचे तुमचे लेकरं होणार. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या व्यक्तीला सुद्धा येणार ज्याच्यासोबत तुमचं दुसरं लग्न झालेलं आहे. जशा प्रकारे तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या बायको जशी होती तसंच तो पुढे जाऊन हाही व्यक्ती त्या सगळ्या लायबिलिटीज उचलणार आहे. त्याच्यामध्ये स्ट्रेस होणार, त्याच्यातही वाद होणार, त्याच्यातही सेम. पळसाला 3 पानं आहेत. जगातल्या कुठल्याही पृथ्वी तलावरच्या कुठलाच नवरा बायको अशी नाहीये जिथे रिलेशन स्ट्रक होत नाहीये, थांबत नाहीये, त्रास होत नाहीये, भांडण होत नाहीये. पण हा भांडण होते किंवा डिसरिस्पेक्ट होत आहे आपल्या पार्टनरकडनं, तर त्याच्यासोबत चर्चा करा. प्रॉब्लेम्स चर्चेनं जर सॉल्व्ह होत असतील तर ते सॉल्व्ह करा. बट एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर इज नॉट अ सोल्युशन, इट इज ओनली अ रिस्क.